Hello, friends, and welcome to our poem number one from my English course book, Standard 9. आज आपण शिकणार आहोत Walk a Little Slower. So, this poem, it is the first poem of 9th standard. Okay? And friends, मी तुम्हाला हेल्प करणार आहे इंग्लिश शिकण्यासाठी आणि एक्सप्लेन करणार मराठीमध्ये. Okay? So, let's start with the first verse of the poem. Walk a little slower. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. ओके तर हे दोन स्टॅन्झा आहेत आपल्या पोयमचे फर्स्ट टू स्टॅन्झा. सो दिस पोयम इज रिटन बाय अ स्मॉल चाइल्ड. ठीक आहे. तो त्याच्या डॅडीला हे म्हणतोय, त्याच्या वडिलांना हे म्हणतोय. तो म्हणतो की वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. म्हणजे मी तुमच्या मागे चालतोय. आता आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप्स म्हणजे ह्याचा अर्थ हे नाही होत की तो त्याच्या वडिलांचे पायाचे ठसे बघतोय आणि चालतोय. नो, इट मीन्स की त्याचे वडील जसे वागतायत, जसे आपलं आयुष्य जगतायत, ते बघून तो मुलगा शिकतोय आणि तो त्यांना फॉलो करतोय. सो दिस इज द मीनिंग ऑफ द फर्स्ट फ्रेज. ओके. नेक्स्ट, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आता स्टेप्स म्हणजे काय इकडे? स्टेप्स म्हणजे ऑब्व्हियसली पावलं, बट ह्या संदर्भात जे कवी आहेत त्यांनी लिहिलंय समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. म्हणजे त्याचे वडील कधी कधी एकदम फास्ट विचार करतात किंवा फास्ट चालतायत किंवा ते जसे जगतायत ते त्याला कळत नाही. ठीक आहे. समटाइम्स दे आर हार्ड टू सी म्हणजे तो ते बघू शकतोय, बट ही इज व्हेरी स्मॉल, तो लहान आहे तर त्याला ते कळत नाही. ओके. सो ही इज रिक्वेस्टिंग हिज फादर की वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लिडिंग मी. आता यू आर लिडिंग मी म्हणजे लीडिंग म्हणजे जेव्हा आपण पुढे चालतो आणि आपल्याला फॉलो करतात. सो दॅट मीन्स लीडिंग. ठीक आहे. तर तो त्याच्या वडिलांच्या मागे चालतो म्हणून तो असा बोलला की फॉर यू आर लीडिंग मी. तर फ्रेंड्स इकडे फर्स्ट तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर तुम्ही बघाल तर इथे एक क्वेश्चन दिला आहे ह्या दोन पॅरेग्राफच्या अगेन्स्ट. लेट्स रीड इट. व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट? वाय? ठीक आहे. इथे क्वेश्चन विचारला आहे की जर जो लहान मुलगा आहे तो फास्ट चालायला लागला तर काय होतं, काय होऊ शकतं. ठीक आहे. सो ही हॅज रिटन ओवे आय डोंट वॉन्ट टू फॉल. ठीक आहे. इफ द चाइल्ड ट्राईड टू वॉक फास्ट देन ही विल फॉल. म्हणजे तो जर त्याच्या वडिलांच्या स्पीडने चालला तर तो पडू शकतो. सो दॅट इज द आन्सर. ओके. नेक्स्ट वन. सम डे वेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर वॉट आय वॉन्ट टू बी. ठीक आहे. जेव्हा मी मोठा होईन तेव्हा मला तुमच्यासारखं बनायचं आहे. सो दॅट इट मीन्स. ओके. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड who will want to follow me. ओके. तो म्हणतोय की जेव्हा मी मोठा होईन तेव्हा माझं पण एक लहान बाळ असेल माझ्यासारखं आणि ते पण मलाच बघून चालणार. who will want to follow me म्हणजे तो बाळ सुद्धा मला फॉलो करेल. ओके. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. म्हणजे आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट म्हणजे जेव्हा मी पुढे असेल तेव्हा मी एन्शॉर करेन, तेव्हा मी बघेन की मी बरोबर आहे. ओके. अँड आय नो दॅट आय वॉज ट्रू म्हणजे मला माहिती असेल की मी जे करतोय ते मी बरोबर करतोय आणि जे माझा मुलगा मला बघून शिकणार ते मी त्याला चांगलंच शिकवणार. ओके. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. सो ही इज अगेन रिक्वेस्टिंग हिज फादर की तुम्ही पण तसेच चाला की मी तुमच्याकडून बघून शिकेन आणि माझ्याकडे बघून माझा मुलगा शिकेल. सो दॅट द रायटर, द पोएट हॅज रिटन. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टूड द एक्सप्लेनेशन. ही खूप छान पोयम आहे, छोटीशी आहे आणि एकदम इझी आहे, काहीच डिफिकल्ट नाही आहे. ओके. तर इथे दोन क्वेश्चन्स दिले आपल्या टेक्स्टबुक मध्ये. लेट्स गो टू इट. डज द वर्ड वॉक रिफर ओनली टू द ऍक्ट ऑफ वॉकिंग? What does the poet actually mean to say? Okay. Does the word refer only to the act of walking? म्हणजे काय की ही पोयम फक्त त्याचे वडील चालतायत त्याच्यावरतीच आहे किंवा व्हॉट डज द पोएट ऍक्च्युली मीन टू से किंवा अर्थ काय आहे ओके त्या पोएटचा. सो आय हॅव रिटन द आन्सर ओव्हर हिअर. द वर्ड रिफर्स टू लीडिंग. द पोएट वॉन्ट्स टू से हाऊ चिल्ड्रन लर्न फ्रॉम their पेरेंट्स. ओके.
parent or father. Behavior is followed by the child. As the child becomes a man, learning from his father. So this poem is written by a poet who is telling us, तो आपल्याला सांगतोय की आपण आपल्या आई वडिलांचा किंवा जे एल्डर्स आहे आपलं त्यांचं आपण बघून शिकतो. ठीक आहे, आपण त्यांचे फुटप्रिंट्स फॉलो करतो. सो दॅट इट इज द मिनिंग ऑफ द पोएम. तुम्ही तुमच्या शब्दात पण लिहू शकता, बिकॉज तुम्हाला एक्सप्लेनेशन तर कळलं असेल की व्हॉट actually the meaning is of the poem, so you can write in your own words. Okay, next, what do the footsteps of the father refer to? The footstep refers to father's behavior, character, gestures and how he is living his life. ठीक आहे, आता फुटस्टेप म्हणजे मी आधीच सांगितलं पायाचे ठसे नाही. इट मीन्स त्याच्या वडिलांचं वागणं कसं आहे, त्यांचा कॅरेक्टर कसा आहे, त्यांचे हावभाव कसे आहेत आणि ते कसे जगतायत. सो दॅट इट मीन्स. ओके, दिस आन्सर इज व्हेरी इझी. यू कॅन राईट इट इन युअर ओन वर्ड्स किंवा हा आन्सर तुम्ही लिहिला तरीही चालेल. ओके, so let's go to the English workshop. Okay, read the poem aloud. So this activity तुमचे टीचर्स तुमच्याकडून करून घेतील स्कूलमध्ये. ओके, and read it clearly and it will be revised again. जेव्हा तुम्ही स्कूलमध्ये शिकाल किंवा जर तुम्ही स्कूलमध्ये शिकून आला असाल तर दिस इज अ रिव्हिजन फॉर यू. ओके, सेकंड क्वेश्चन, पुट द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट इन प्रॉपर ब्लँक्स. आता हे ब्लँक्स मध्ये इकडे शब्द दिले आहेत आणि इथे ब्लँक्स आहेत. यू हॅव टू फिल द करेक्ट वर्ड. ठीक आहे, द डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश. आता हे पोएम कोण बोलतंय? द चाइल्ड इज टॉकिंग टू हिज फादर. तर काय येणार इकडे? चाइल्ड अँड फादर. ओके, तुम्हाला करेक्ट ऑप्शन आहे ते करेक्ट ब्लँक्स मध्ये फिलअप करायचं आहे. नेक्स्ट, द डॅश इज लीडिंग अँड द डॅश इज फॉलोइंग. नाव हू इज लीडिंग? सर्वात पुढे कोण आहे? तर फादर. ओके, आणि कोण फॉलो करताय फादरला? त्यांचा मुलगा, चाइल्ड. ओके, नेक्स्ट, someday the dash will become a dash. someday the child will become a father. ठीक आहे, पोयम मध्ये हे लिहिलं आहे. द D1, the dash does not wish to fall while following its dash. The dash म्हणजे the child. ठीक आहे, the child does not want to fall while following his father. Okay, question number 2, find and write pairs of rhyming words from the poem. Word that appears at the end of the line. ओके, आता जेव्हा तुम्ही एखादी पोएम करता, जेव्हा वाचता तेव्हा तुम्हाला ते रायमिंग वर्ड्स येतात. म्हणजे पोएमचा पोएटिक इफेक्टच रायमिंग वर्ड्स मुळे येतं. तर जेव्हा तुम्ही वाचता ना तेव्हाच अंडरलाईन करून ठेवा. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? ज्यांचा साऊंड इफेक्ट सेम असतो. फॉर एक्झाम्पल, स्मॉल, ऑल. ठीक आहे, तुम्ही जर बोलाल स्मॉल, ऑल, डाऊन. ठीक आहे, सी, मी, be, me, true, you. So these are all rhyming words which are there in the poem. So friends, I have also uploaded a video of rhyming words. You can go and check it out. म्हणजे तुम्हाला कळेल की rhyming words काय असतात. Okay? Third one, the meaning of the words in the following pair so that they are related. ठीक आहे, आता बघा रिलेटेड म्हणजे आता फादर आहे तर फादरचं रिलेशन कोणाशी आहे? चाइल्डचं आहे. फॉलो आहे तर फॉलो कोण? फॉलो आणि लीड, दे वॉक टुगेदर. एक्झाम्पल तुम्ही खाली बघा, एक्झाम्पल तुम्हाला कळेल. ओके, फाइंड 5 or more pairs of related words. एक्झाम्पल. ओके, टीचरला कोण फॉलो करतो किंवा टीचरचं डायरेक्ट रिलेशन कोणाशी आहे? स्टुडंटचा. स्टुडंटमुळे टीचर आहे. डॉक्टर पेशंट. ओके, गिव्ह जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला मिळतं. सो गिव्ह अँड टेक. इझी, हार्ड, बिफोर, आफ्टर. ओके, तर हे 3 मी ब्लँक सोडले आहे. दिस इज फॉर यू टू टू राईट द रिलेटेड वर्ड्स. तुम्ही तुमचे रिलेटेड वर्ड्स सुद्धा इथे लिहू शकता. ओके, so this is a homework for you all. Next one, the child in the poem requests his father to walk slower. Here the poet implies that the child wants to understand his father's action better. ठीक है, the child would like to act the same way but want the father to be more understanding towards the child's needs. What is implied in the following lines? तर इथे एक्सप्लेन केलंय. ठीक आहे, वॉट एव्हर द चाइल्ड इज थिंकिंग.
व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स, म्हणजे या फॉलोइंग लाईनचा अर्थ काय आहे. Sometimes your steps are very fast. Okay, so I have written answer over here. Here it refers that the father is thinking fast and making quick decisions. ठीक आहे, तर ह्या लाईनचा अर्थ हा आहे. B1 will go to C. Sometimes your father, sorry, sometimes your steps are hard to see. So it means sometimes the child fails to understand the things his father is doing and he is unable to follow his thinking. Hard to see. तर हे त्याचा अर्थ होता. Okay. I would want to lead just right. Here the poem wants to be clear and avoid mistakes in his future when he will become a father. ठीक आहे. जर तुम्ही पोयम मध्ये जाऊन रीड कराल ना, ही जी लाईन आहे त्याच्या आधीची लाईन पण रीड करा, सो यू विल गेट टू नो की हा पोएट काय म्हणतोय. सो हिअर पोएट इज सेइंग आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, म्हणजे मला जेव्हा माझा मुलगा फॉलो करेल तेव्हा मी एन्शॉर करेल की आय एम राईट. तर इथे दिलाय मी, हिअर द पोएट वॉन्ट्स टू बी क्लिअर अँड अवॉइड मिस्टेक्स इन हिज फ्युचर when he will become a father. And know what? And know that I was true. In this sentence, the poet wants to say that when he will become a father, he will provide guidance and help his child to be a better person. ठीक आहे? So I hope you understood all the 4 lines. काही doubt असेल तर please comment section मध्ये mention करा. Question number 5. Using your own ideas, frame 3 sentences that show continuous action. एक्झाम्पल, यू आर लीडिंग मी. कंटिन्युअस ऍक्शन म्हणजे काय, तर जे चालू आहे, म्हणजे जे थांबलं नाहीये, जे पास्ट मध्ये नाही गेलं अजून, इट इज इन करंट सिच्युएशन. यू आर लीडिंग मी म्हणजे मी तुमच्या मागेच आहे, तुम्ही पुढे चालताय. ठीक आहे. अँड इकडे इकडे थांबत नाहीये आपलं सेंटेन्स. दिस इज अ कंटिन्युअस ऍक्शन. एक्झाम्पल बघा, यू आर वॉकिंग स्लोली म्हणजे तुम्ही स्लो चालत आहात. असं नाहीये ना की यू वर वॉकिंग स्लोली, तर ते पास्ट मध्ये जाणार. यू आर वॉकिंग स्लोली. सो वॉकिंग स्लोली इज अ कंटिन्युअस ऍक्शन. सेकंड एक्झाम्पल, माय कार इज चेजिंग द ट्रक. ठीक आहे, म्हणजे करंटली तसं होत आहे, माझी कार एका ट्रकच्या मागे आहे. द क्लॉक इज रनिंग स्टेडीली. आता आपल्या घड्याळ चालत आहे. सो इट इज अ कंटिन्युअस ऍक्शन.